नमस्कार, मी प्रशांत कदम. अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या विरोधात जे युद्ध छेडलेलं आहे, त्या युद्धामध्ये आता शांती वार्तेची चर्चा होते आणि जर ही शांती वार्ता होणार असेल, तर ती पाकिस्तानच्या भूमीवरनं होऊ शकते. अशा पद्धतीची सुद्धा एक शक्यता दिसू लागलेली आहे. त्यामुळं युद्ध होतंय एका कोपऱ्यामध्ये, युद्ध होतंय 3 देशांमध्ये, पण या युद्धामध्ये पराभव मात्र भारताच्या परराष्ट्र धोरणाचा होतोय का? हा प्रश्न निर्माण होतोय. कारण पाकिस्तानला जगामध्ये एकटं पाडणं, पाकिस्तान हा दहशतवादाचा पुरस्कर्ता आहे, हे जगाला सांगत राहणं, हे आजवर भारताच्या परराष्ट्र धोरणाचं अगदी बाय डिफॉल्ट बेसिक डॉक्युमेंट राहिलेलं आहे आणि तेच या सगळ्यामध्ये कुठेतरी उघडं पडतंय का? हा प्रश्न गेल्या 24-48 तासांपासून अचानकपणे चर्चेत आलेला आहे. खरं तर युद्ध थांबवण्याची आशा भारतीय मीडियाला, गोदी मीडियाला ही आपल्या पंतप्रधानांच्याकडून होती. पण तिकडे पाकिस्तानमध्ये, पाकिस्तानच्या भूमीवरनं हे होऊ शकतं अशा पद्धतीची एक शक्यता जी आहे ती दिसू लागलेली आहे. अर्थात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे किती बेभरवशाचे आहेत आणि त्यांची विधानं दर दिवसाला कशी बदलत असतात, याचा प्रत्यय या सगळ्या युद्धामध्ये आपण घेतच आहोत. पण इंटरेस्टिंगली म्हणजे स्वतः पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा या संदर्भातलं एक विधान केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे आणि नेमकं असं का होतंय? म्हणजे हा एक खरं तर विनोदच म्हणायला हवा, की पाकिस्तानच्या भूमीवरनं एखाद्या युद्धाची शांती वार्ता होतीये आणि जगाला तो एक मध्यस्थ, तटस्थ देश म्हणून वाटतोय. तर या सगळ्या अँगलनं आपण चर्चा करणार आहोत. बेसिकली पाकिस्तानशी चर्चा करत असताना आपण साहजिकच आपल्या भूमिकेचा देखील विचार करणार आहोत आणि आता माझ्यासोबत आहेत या संपूर्ण चे पदर उलगडून दाखवण्यासाठी परिमल माया सुधाकर, जे MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये प्राध्यापक आहेत आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल ते सातत्यानं लिहित असतात. त्याच्याबद्दलचा त्यांचा अभ्यास देखील आहे. परिमल सर, म्हणजे खरं तर हा एक जोकच म्हणावा लागेल, की एखाद्या युद्धाची शांती वार्ता होती आणि ती होण्याची शक्यता पाकिस्तानमध्ये वर्तवली जाते. मुळात या शांती वार्ततेच्या दिशेनं खरोखर हे युद्ध निघालेलं आहे का इराणचं? आणि पाकिस्तान अचानक या सगळ्या पिक्चरमध्ये कसं आलं? प्रचंडजी, तुम्ही म्हणता तसं अगदी बरोबर आहे, की पाकिस्तान मध्यस्थी करतोय आणि शांती वार्ता घडवून आणतोय. हा एक मोठा विनोदच वाटू शकतो. कारण पाकिस्तानने आतापर्यंत भारत, अफगाणिस्तान आणि इतरही काही ठिकाणी दहशतवादाचा पुरस्कार केलेला आहे आणि हो. अशांतता पसरवणं हे पाकिस्तानचं जे डीप स्टेट आहे, ISI, पाकिस्तानचं लष्कर यांनी ही कामं निश्चितपणे केलेली आहेत. आणि त्यामुळे पाकिस्तान आज एका मोठ्या युद्धामध्ये शांती वार्ता घडवून आणून शांती प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतो आहे. हा एक प्रकारचा विनोदच खरं तर तो ठरला पाहिजे. पण तो विनोद ठरत नाहीये, कारण अमेरिकेकडनं सुद्धा जे सिग्नल्स आलेले आहेत, ते याच प्रकारचेच आहेत सिग्नल्स, की पाकिस्तान ही भूमिका पार पाडू शकतो आणि ही शांती वार्ता जी आहे, ही अमेरिका आणि इराण दरम्यानची ही पाकिस्तानमध्ये होऊ शकते. या प्रकारच्या ठोस बातम्या या अमेरिकेकडूनच प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. मी म्हणेल, की अजूनही या शक्यता फक्त चाचपडण्यात येत आहेत. बरं. ते काही अगदी असं होईलच अशातलाही भाग नाही. पण एक मात्र खरं आहे, की हे युद्ध सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत ज्या देशाचं नाव सर्वात प्रभावीपणे पुढे आलं, ते पाकिस्तानचं आलेलं आहे आणि हे अत्यंत आश्चर्यकारक खरं तर ही बाब आहे. याआधी अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये बरेचदा चर्चा घडलेल्या आहेत. अगदी हे युद्ध सुरू होण्याच्या आधी किंवा युद्ध सुरू झालं त्यावेळेस सुद्धा चर्चा घडत होत्या बरोबर. आणि त्यावेळेस ओमान त्यामध्ये ओमान मध्यस्थी करत होता. याच्या आधी कतारने सुद्धा एके वेळेस त्यांच्यामध्ये मध्यस्थी केली होती. ज्यावेळेस अमेरिका इराण दरम्यान बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना त्यांचा आण्विक करार झाला होता 2015-16 मध्ये. त्यावेळेस युरोपियन महासंघातल्या देशांनी तिथे मध्यस्थी केली होती आणि या सर्व प्रकरणामध्ये पाकिस्तान खरं तर आतापर्यंत कुठेच नव्हता. पण तरीही आता पाकिस्तानचं नाव इथे येत आहे. याला मला वाटतं की 2 कारणं आहेत. एक तर पाकिस्तानला संधी दिसते आहे. बरं. पाकिस्तानला ही संधी या प्रकारे दिसते आहे, की
जगातल्या ज्या काही नेत्यांसोबत डोनाल्ड ट्रम्प यांचा आतापर्यंत सूत जमलेला आहे, त्याच्यामध्ये पाकिस्तानचे सेनाध्यक्ष जनरल असीम मुनीर हे एक आहेत. बरोबर. आणि असीम मुनीर यांच्या माध्यमातून पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यासोबत सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध खूप चांगल्या पद्धतीने प्रस्थापित झाले आहेत. इतर जगातल्या कोणत्याही नेत्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांचे एवढे चांगले संबंध प्रस्थापित झाले नाहीत. नेत्यानाहू त्याला अपवाद आहेत. बेंजामिन नेत्यानाहू हे खूप आधीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांचे अगदीच घनिष्ठ आहेत आणि असं आपण म्हणू शकतो की नेत्यानाहू यांना अमेरिका आणि इस्रायलची म्हणजे बाय डिफॉल्ट असतेच तर आहेच, पण त्याही पुढे जाऊन अमेरिकेकडून जे काही घडवून आणायचं आहे ते नेत्यानाहू ट्रम्प यांच्या माध्यमातून घडवून आणू शकतात. पण त्याच्यानंतर त्यांना सर्वात जवळचं जर कोणी ठरत असेल तर ते पाकिस्तानचे सेनाध्यक्ष आणि पाकिस्तानचे पंतप्रधान ठरत आहेत. आणि त्यामुळे ही शक्यता ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर त्यांनी असीम मुनीरला तिकडे बोलावलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांनी. आणि केवळ एकदाच नाही तर असीम मुनीर आणि शेहबाज शरीफ यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या कित्येकदा बैठका झालेल्या आहेत आणि असीम मुनीर सोबत त्यांच्यासोबत तर जास्तच बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे ते केवळ एकदाच बोलवलं, अपवादांनी बोलवलं अशातला तो भाग नाही. तर ती त्यांची अगदी वैयक्तिक पातळीवरती त्यांची चांगली मैत्री झालेली आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि तुम्ही जो मुद्दा मांडला की भारताचं परराष्ट्र धोरण, त्याचा एक महत्वाचा भाग आतापर्यंतचा हा होता की पाकिस्तानला एकटं पाडणं आणि पाकिस्तान हा दहशतवादाचा पुरस्कर्ता आहे हे जगाला पटवून देणं. आणि आता ज्या बातम्या येत आहेत त्याच्यानुसार नक्कीच भारताच्या परराष्ट्र धोरणाला बसलेला हा धक्का आहे. पण मी म्हणेल की हा या 24-48 तासात बसलेला धक्का नाही, हा ऑपरेशन सिंदूरच्या वेळेसच बसलेला धक्का आहे. ऑपरेशन सिंदूर ज्यावेळेस घडत होतं त्यावेळेस जगातल्या कोणत्याही देशाने उघडपणे भारताला पाठिंबा दिलेला नव्हता, इस्रायल वगळता. आणि त्या युद्धाचा शेवट कसा झाला ऑपरेशन सिंदूरचा तेही आपल्याला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचं श्रेय घेतलं आणि त्यांनी म्हटलं की मी ही मध्यस्थी घडवून आणली आणि भारत पाकिस्तान यांच्या दरम्यानचं युद्ध थांबवलं. पण मुख्य मुद्दा हा आहे की त्या युद्धामध्ये जे महत्वाचे देश आहेत त्या महत्वाच्या देशांनी भारताची बाजू घेतली नाही, भारताच्या शेजारी देशांनी भारताची बाजू घेतली नाही आणि पाकिस्तानची बाजू घेणारे काही देश अगदी ठळकपणे पुढे आले. म्हणजे तुर्की हा देश होता, अझरबैजान हा देश होता, मलेशिया हा देश होता. हे देश पाकिस्तानची बाजू घेण्यासाठी ठळकपणे ते पुढे आले होते. तर तिथेच भारताच्या परराष्ट्र धोरणाला एक फार मोठा झटका बसला होता की पाकिस्तान आता एकटं नाही, पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण हे भारतापेक्षा जास्त यशस्वी ठरत आहे. जर आपण दोन्ही देशांची जर तुलना केली तर हे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेसच सिद्ध झालं होतं. आणि आता या 48 तासामध्ये आपल्याला जे दिसतंय ते म्हणेल की तीच कंटिन्युइटी आपल्याला आता सुद्धा इथे बघायला मिळते. आणि हे गंभीर याच्यासाठी आहे की आपण इतिहास काळामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कायम एक रोल प्ले करत आलेलो आहोत. म्हणजे जगाच्या कोपऱ्यात काहीतरी घडतंय आणि भारताची त्याच्यात काही भूमिकाच नाहीये, भारताला काही महत्वच नाहीये, असा काही आपला इतिहास नाहीये. आणि अशा वेळी आपल्याला वगळून पाकिस्तानला म्हणजे काही त्याची वेगळी कारणंही असतील, म्हणजे की साहजिक आहे की इराण आणि पाकिस्तानची सीमा लागून आहे, सोबतच मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, पण तरी सुद्धा पाकिस्तानच्या भूमीवरती ते होणं याचं महत्व आपण नाकारू शकत नाही. आता म्हणजे हे जे युद्ध चाललेलं आहे, इराण च्या विरोधात अमेरिका आणि इस्रायल हल्ले करते, मला एक मुद्दा समजून घ्यायचा आहे. म्हणजे कदाचित फार म्हणजे बेसिक प्रश्न असेल हा, पण थोडं सोपं होऊन समजावं लोकांना यासाठी. पाकिस्तान हा पण इराणचा एक शेजारी देश आहे. म्हणजे ज्या देशांच्या सीमा लागून आहेत, बाकीच्या सगळ्या ठिकाणी जिथं जिथं अमेरिकेचे तळ आहेत तिथं तिथं इराणनं हल्ला केलेला आहे. पाकिस्तानच्या विरोधात मात्र हल्ला केलेला नाहीये. आणि या संपूर्ण युद्धाच्या दरम्यान अनेकदा इराणनं पाकिस्तानचे आभार पण मानलेले आहेत काही काही गोष्टींच्या बद्दल. हो, तर हे नेमकं का आहे, त्याच्या पाठीमागे काय कारण असू शकतं? या मागचं अगदी तात्कालिक कारण तर हे आहे की हे युद्ध सुरू झाल्यानंतर पाकिस्तानने विशेषतः अली खोमेनी यांची हत्या झाल्यानंतर पाकिस्तानच्या संसदेने त्या विरोधामध्ये
त्यावरती दुःख प्रकट करणारा, त्याचा निषेध प्रकट करणारा ठराव पारित केलेला आहे. ही बाब इराणला प्रकर्षाने जाणवली की पाकिस्तानने खेद व्यक्त केला, दुःख व्यक्त केलं आणि एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की विरोध सुद्धा व्यक्त केला. आता भारतासोबत जर तुलना करायची झाली तर भारताने यापैकी काहीही केलेलं नाही आणि हे इराणला साहजिकच हे तो व्यक्त करणार नाही, पण हे त्याला जाणवलेलंच आहे आणि हे त्याच्या पुढच्या धोरणांमधून सुद्धा हे दिसून येऊ शकतं. पण हे तात्कालिक कारण आहे आणि आपण जर पाकिस्तान इराण यांच्या संबंधांचा जर इतिहास बघितला तर खरं तर पाकिस्तान इराण यांचे संबंध काही मैत्रीपूर्ण संबंध नाहीत. बरोबर. पाकिस्तान हा इराणचा जो एक मुख्य शत्रू आहे सौदी अरेबिया, हो. त्या सौदी अरेबियाचा पाकिस्तान हा मित्र आहे. दोन्ही सुन्नी राष्ट्र आहेत आणि दोन्ही सुन्नी राष्ट्र आहेत आणि इराण आणि पाकिस्तानच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. पण पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या मैत्रीमुळे इराण हा पाकिस्तानकडे नेहमीच संशयाने बघत आलेला आहे. दुसरं एक महत्वाचा भाग आपण जो लक्षात घेतला पाहिजे की अनेक वर्ष ज्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये अनागोंदी होती, अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू होतं आणि तिथे अमेरिकेचा अफगाणिस्तानवर हल्ला होण्याच्या आधी तिथे तालिबानचं जे शासन होतं त्या तालिबानच्या शासनाविरोधामध्ये तिथे एक नदन अलायन्स हे अफगाणी लोकांचीच एक आघाडी होती आणि त्या नदन अलायन्सला उत्तर आघाडीला उत्तरी भागातल्या आघाडीला इराणचा पाठिंबा होता आणि भारताचा पाठिंबा होता आणि इतरही काही देशांचा पाठिंबा होता पाकिस्तानच्या विरोधामध्ये, तालिबानच्या विरोधामध्ये. पाकिस्तान आणि तालिबान हे एकत्रित होते. त्यामुळे इराण पाकिस्तान यांचे संबंध फार मैत्रीपूर्ण आहेत असं आपण नाही म्हणू शकत. पण आता तुम्ही म्हणता तसं पाकिस्तानवरती इराणने हल्ला केला नाही याचं एक प्रमुख कारण असं आहे की मागच्या 10 वर्षांमध्ये पाकिस्तानमधून अमेरिकेचे लष्करी तळ हटविण्यात आलेले आहेत. विशेषतः ओसामा बिन लादेनची पाकिस्तानमध्ये हत्या झाल्यानंतर अमेरिकेचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधला रस संपला आणि त्यांनी पाकिस्तानमधून त्यांचे लष्करी तळ तिथून त्यांनी हलवलेत आणि याच काळामध्ये पाकिस्तान आणि चीन मैत्री सुद्धा घट्ट झाली. त्यामुळे पाकिस्तानला सुद्धा अमेरिकेच्या लष्करी तळांची तेवढी गरज नव्हती. त्यामुळे अमेरिकेचे लष्करी तळ जे अफगाणिस्तान करिता 1980 पासून पाकिस्तानमध्ये होते ते ओबामा प्रशासनापासून ते तिथून त्यांनी ते मागे घेतले आणि त्याच्यामुळे इराणने पाकिस्तानवरती हल्ला केलेला नाही. इराणने ज्या इतर मुस्लिम देशांवर हल्ला केला आहे असं आपण म्हणतो तो खरं तर त्या मुस्लिम देशांवर केलेला हल्ला नाहीये. त्या देशांमध्ये अमेरिकेचे जे तळ आहेत त्या तळांवरती इराणने हल्ला केलेला आहे आणि ज्यावेळेस इस्रायलने इराणच्या तेल निर्मिती प्रकल्पांवरती हल्ले केले त्याच्यानंतर मग अमेरिकेची भागीदारी असलेल्या तेल निर्मिती प्रकल्पांवरती इराणने हल्ले केले. त्यामुळे इराणचे जे हल्ले आहेत ते त्या मुस्लिम देशांविरुद्धचे नाही तर ते अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी सहभागाविरुद्धचे ते हल्ले आहेत. बरोबर. आणि ते वारंवार हे सांगतायत पण की तुम्ही अमेरिकेच्या म्हणजे अमेरिकेला हे तळ वापरू देणं बंद करा, आम्ही तुमच्या विरोधातले हल्ले बंद अगदी ते अगदी उघडपणे ते सांगत आहेत. बरोबर. आणि पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचं तुम्ही जे कनेक्शन सांगत होता त्याच्यामध्ये म्हणजे अगदी काही महिन्यांपूर्वी एखाद्या राष्ट्रावरती हल्ला झाला म्हणजे सौदीवरती हल्ला झाला तर तो आमच्यावरचा हल्ला असेल असं पाकिस्ताननं म्हटलं आणि म्हणजे व्हाईस वर्सा दोघांनी तशा पद्धतीचा करार सुद्धा केलेला आहे. त्या अर्थानं सुद्धा ही घडामोड महत्वाची आहे. पण या सगळ्यामध्ये सर म्हणजे आता ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपल्याकडं खासदारांची शिष्टमंडळं बनवण्यात आलेली होती आणि ती शिष्टमंडळं वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन पाकिस्तान कसा दहशतवादाला खतपाणी घालणारा देश आहे हे सांगणं त्यांचं काम होतं. तर आता म्हणजे प्रश्न पडतो या सगळ्यामध्ये की या खासदारांच्या शिष्टमंडळानं जे केलं त्याचं नेमकं फलित काय की जर पाकिस्तान हा अमेरिका आणि इराणला सुद्धा शांततेसाठी मध्यस्थ म्हणून देश वाटतो तर काही त्याचं फलित निघालेलं नाही. हे त्यावेळेस स्पष्ट होतं की भारताने शिष्टमंडळ पाठवलीत म्हणून या सर्व देशांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांच्यासोबत चर्चा केली, पण त्यातनं फलित म्हणून काहीही बाहेर आलेलं नाही. त्या देशांमध्ये सुद्धा यावरती काही फारशी चर्चा झाली नाही की भारताचं शिष्टमंडळ आलंय आणि त्यामुळे त्या देशांनी पाकिस्तान विषयीची
भूमिका फार मोठ्या प्रमाणात बदलली आहे वगैरे अशा प्रकारचं काही फारसं कुठेही काही घडलेलं नाही. त्यामुळे भारताने ती शिष्टमंडळ पाठवण्याचा जो प्रकार होता तो आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मोदी सरकारने आतापर्यंत विरोधी पक्षांची मदत ही केवळ आणि केवळ त्यावेळेसच घेतलेली आहे ज्यावेळेस ते प्रचंड अडचणीमध्ये सापडलेले आहेत. तुम्ही एक आठवून बघा की सर्वपक्षीय बैठक बोलवणे हे संसदीय लोकशाहीमध्ये भारतामध्ये तरी विशेषतः नेहमी व्हायचं. या सरकारने मागच्या 12 वर्षांमध्ये कितीदा सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे. मला जेवढं आठवतंय तेवढं केवळ 3दा. कदाचित कोविड काळामध्ये कोविड संबंधी बोलवली असावी, पण चीन सोबत आपला जो संघर्ष झाला होता गलवानचा, त्यावेळेस मोदी सरकार अडचणीत आलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. आणि ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस त्यापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्यापूर्वी त्यानंतर त्यांनी कधीही ती बोलवलेली नाही. त्यामुळे ते ज्यावेळेस अडचणीत येतात त्यावेळेस ते विरोधी पक्षांकडे ते धाव घेतात आणि विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा ते प्रयत्न करतात. आणि ही जी सगळी शिष्टमंडळ पाठवलेली होती हाही फक्त तो एक प्रयत्न होता की स्वतःची अडचण दूर करण्यासाठी एक व्यापक एकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने त्यावेळेस केलेला होता. आणि त्यात सुद्धा ज्याला आपण म्हणतो की फिशिंग इन ट्रबलिंग वॉटर्स, की मग विरोधी पक्षातीलही कोणत्या नेत्यांना आपल्याला खुश करता येतं आणि विरोधी पक्षांमध्ये कशी एकी नाही हे दाखवून देता येतं, त्याचा देशाच्या अंतर्गत राजकारणामध्ये कसा वापर करून घेता येतो, हाच ते शिष्टमंडळ पाठवण्याचा जास्त महत्वाचा हेतू या सरकारसाठी होता. पण प्रत्यक्षात परराष्ट्र धोरणामध्ये त्यांनी काही फारसा फरक पडलेला आहे असं झालेलं नाही. म्हणजे ते खासदारांचं सिलेक्शन जे होतं ते पण अशाच राजकीय हेतूनच केलेलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा व्यापक देशहितापेक्षा हा हेतू जो आहे संकुचित दृष्टिकोन तो काय दृष्टिकोन होता. पण सर आता हे युद्ध जे आहे इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलनं सुरू केलेलं, आता काही दिवसामध्ये त्याला म्हणजे 1 महिना पूर्ण होईल आणि जे सुरुवातीला असं वाटत होतं की पटकन संपेल हे युद्ध, अमेरिका आणि इस्रायलला तसा विश्वास असल्यासारखं एक चित्र पहिल्या 2 दिवसात दिसलं खामेनींच्या हत्येनंतर, पण तसं काही आता होताना दिसत नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली डेडलाईन ही 48 तासाची होती. मग नंतर ते 5 दिवसांच्या पॉजवरती आले. 5 दिवसांच्या पॉजमध्ये पुन्हा US मरीन तिकडे होर्मुझच्या स्ट्रेटमध्ये म्हणजे हलवण्याची तयारी पण चालू झालेली आहे. तर हे नेमकं काय झालेलं आहे आणि खरोखर या युद्धाचा शेवट आता नेमका होणार कसा? आत्ता जे चित्र दिसतंय त्यावरून तुमचं विश्लेषण काय? या युद्धाचा शेवट जर लवकर व्हायचा असेल तर तो एकाच पद्धतीने होऊ शकतो की अमेरिकेने माघार घ्यायची आणि अमेरिकेने इस्रायलला ठणकावून सांगायचं की यापुढे इराणवरती हल्ले करू नका, तरच या युद्धाचा तत्काळ शेवट होऊ शकतो. याचा अर्थ इराण लगेच युद्ध जिंकेल असा नाही, पण इराणने आपली क्षमता दाखवून दिलेली आहे की तो हे युद्ध पुढे सुरू ठेवू शकतो. सुरुवातीच्या 1 महिन्यांमध्ये जर इराणने एवढे प्रचंड हल्ले जर पचवले असतील, सहन केले असतील आणि त्यातनं प्रत्युत्तर जर त्यांनी दिले असतील तर इराणची प्रत्युत्तर देण्याची क्षमता ही या 1 महिन्यामध्ये सिद्ध झालेली आहे. त्यामुळे आता 2च गोष्टी घडू शकतात की अमेरिकेने माघार घ्यायची किंवा हे युद्ध पुढे अनेक वर्षांकरता हे सुरू ठेवायचं आणि त्यातनं मग स्वतःच्या आर्थिक शक्तीच्या बळावरती इराणला या युद्धामध्ये अधिक खोलवर खेचत नेऊन पुढील काही वर्षांमध्ये मग इराण तग धरणार नाही या प्रकारची परिस्थिती निर्माण करायची. हे 2च पर्याय आज अमेरिकेपुढे आहेत. त्यातला दुसरा पर्याय हा तेव्हाच काम करू शकतो जेव्हा असं केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवरती आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा याचे विपरीत परिणाम होणार नाहीत. आणि या 1 महिन्यातच हे दिसून आलेलं आहे की जगात सगळीकडे अमेरिकेमध्ये सुद्धा या युद्धाचे वाईट परिणाम अर्थव्यवस्थेवरती होत आहेत. त्यामुळे हा दुसरा जो पर्याय आहे हा पर्याय घेणं हे अमेरिकेसाठी अत्यंत रिस्की आहे आणि केवळ अमेरिकेसाठीच नाही तर संपूर्ण जगाला त्याचा तहा जो आहे तो भोगावा लागणार आहे. त्यामुळे आपल्याला आता जे दिसतंय ते हेच आहे की अमेरिकेला यातनं एक वेगळी वाट काढायची आहे. आता ती नेमकी कशा पद्धतीने ते काढतात यावर आपण डोनाल्ड ट्रम्प यांचा आतापर्यंतचा जर आपण एकूण त्यांची कार्यपद्धती जर बघितली तर हे अगदी शक्य आहे की ते
ही 5 दिवसांची मुदत संपता संपता इराणवरती परत एक फार मोठा हल्ला करतील आणि आमचा विजय झालाय असं घोषित करून ते हे युद्ध थांबलंय असं ते सांगतील. ही ओके. शक्यता त्यांची आतापर्यंतची कार्यशैली जर आपण बघितली तर ही शक्यता बरोबर. नाकारता येत नाही. बरोबर. पण म्हणजे जेव्हा हे युद्ध सुरू होत होतं, तेव्हाची उद्दिष्ट अमेरिका आणि इस्रायल आपल्याला वेगळी सांगत होतं. म्हणजे की अ, इराणची अण्वस्त्र नष्ट करायची आहेत, मग नंतर राजवट बदलायची आहे, अशी एक चर्चा होत होती. पण हो. आता फक्त होर्मुझची सामुद्रधुनी ओपन करणं, हेच या विजयाचं उद्दिष्ट बनत चाललेलं आहे का? म्हणजे त्याच्याबद्दलची एक फार चांगली कमेंट सोशल मीडियावरती आली, की म्हणजे आता हे उद्दिष्ट बनलेलं आहे, होर्मुझची सामुद्रधुनी ओपन करणं. जी युद्धाच्या आधी ओपनच होती. ओपनच म्हणजे होती. अगदी. हां, येस. म्हणजे या लेव्हलपर्यंत हे युद्ध आलेलं आहे? त्या त्या म्हणजे मूळ इथे हेच आहे, की या युद्धामधून अमेरिकेला जे प्राप्त करायचं होतं, ते अमेरिका प्राप्त करू शकत नाहीये. आणि या युद्धामध्ये आपण असं म्हणू शकतो, की इस्रायलनी अ, अमेरिकेला खेचलेलं आहे. हे हं, अमेरिकेचं युद्ध नाही, हे इस्रायलचं युद्ध आहे. इस्रायलला काय करायचं आहे हे इस्रायलला ठाऊक आहे. पण अमेरिकेला नेमकं काय करायचं आहे हे अमेरिकेला ठाऊक नाही. तो हं, केवळ इस्रायलच्या हट्टापायी आणि इस्रायलनी ज्याला आपण असं म्हणू शकतो, की मिसगाईड केलेलं आहे अमेरिकेला. हं, त्यामुळे हं. तो या युद्धामध्ये उतरलेला आहे. त्यामुळे त्याची उद्दिष्ट सुद्धा सारखी बदलत आहेत. म्हणजे रेजिम चेंज करणं, हो. इराणने अण्वस्त्र सोडून द्यावीत असा आग्रह करणं, इराणने अण्वस्त्र सोडून द्यावीत असा आग्रह करणं हे अगदीच हास्यास्पद आहे. कारण हं, इराणने 2015-16 मध्ये अमेरिका, युरोपीय देश, चीन, रशिया या सर्व देशांसोबत मिळून जो अणुकरार केला होता, त्या अणुकरारामध्येच इराणने हे मान्य केलं होतं, की तो अण्वस्त्र बनवणार नाही. तो हं, अणुऊर्जा त्याचे जे प्रकल्प आहेत ते सुरू ठेवेल अणुऊर्जा निर्मितीसाठी, पण अण्वस्त्र बनवणार नाही आणि त्याकरता इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी ही वेळोवेळी इराणमधल्या सर्व अणुप्रकल्पांना भेट देऊन याची खातरजमा करत जाईल, की इराण त्याने त्या अण्वस्त्र बनवण्याच्या दिशेने जात आहे की नाही. हे हं. 1915 हे 2015-16 मध्येच इराणने मान्य केलेलं होतं. पण या कराराला विरोध करणारा एकच देश होता, तो होता इस्रायल. बाकी बरं. सर्व देशांनी या हं, कराराचं स्वागत केलेलं होतं. चीन, रशिया, अमेरिका, युरोपीय महासंघ, भारत सगळ्या देशांनी या कराराचं स्वागत केलं होतं. फक्त इस्रायलने या कराराचं स्वागत नव्हतं केलं आणि सौदी अरेबियाला हा करार खटकलेला होता. ओके. आणि त्या 2 देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना गळी पाडून अमेरिकेला 2018 मध्ये ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले, या करारातून माघार घ्यायला लावली. पण हं, हं. या करारातून माघार घेतल्यानंतरही इराण काही लगेच अण्वस्त्र बनवू शकेल या परिस्थितीमध्ये नव्हता. आणि जून 2025 मध्ये 12 दिवसांचं जे युद्ध झालं होतं, त्या युद्धाचा शेवटही अमेरिकेने हे सांगूनच केला होता, की ट्रम्प यांनी घोषणा केली होती, की आम्ही इराणची अण्वस्त्र क्षमता संपवलेली आहे. मग संपवलं. 8 महिन्यामध्ये ज्या इराणवरती इतके कडक आर्थिक निर्बंध आहेत, तो अण्वस्त्र कसे बनवू शकतो? त्यामुळे ते उद्दिष्ट सुद्धा म्हणजे जे नाहीच आहे ते प्राप्त करायचं. हे युद्धाचं हं. उद्दिष्ट कसं असू शकतं? बरोबर. म्हणजे रेजिम चेंज करवणं हे एक उद्दिष्ट होतं. पण ते आता शक्य नाही. हे आता अमेरिकेला सुद्धा कळून चुकलेलं आहे, की केवळ सत्तेत इराणमध्ये जी माणसं आहेत त्यांना मारून इराणमध्ये रेजिम चेंज होणार नाही. हे बरोबर. अमेरिकेला आता कळून चुकलेलं आहे. इस्रायलला इराणचं काय करायचं आहे, तर इस्रायलला इराणमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इराणचं नुकसान करून हं. लिबियाची जी स्थिती झाली, सिरियाची जी स्थिती झाली, अफगाणिस्तानची जी स्थिती झाली, ती स्थिती इराणची करायची आहे. की इराणमध्ये कोणतंही सरकार नसेल. इराणमध्ये वेगवेगळे गट फक्त असतील आणि ते अगदी राजकीय अवस्थेमध्ये असतील. या प्रकारचे म्हणजे इस्रायलनी गाझामध्ये जे केलं, ते त्यांना एवढ्या मोठ्या इराणमध्ये करायचं आहे. पण इस्रायलसमोरचा प्रश्न असा आहे, की इस्रायल एकटा हे करू शकत नाही. हं. जोपर्यंत सुन्नी अरब देश इस्रायलची साथ देत नाहीत आणि जोपर्यंत अमेरिका मुख्यतः इस्रायलची अमेरिकी. साथ देत नाही, तोपर्यंत इस्रायल इराणचं काहीही वाकडं करू शकत नाही. त्यामुळे इस्रायलला इराणचं काय करायचं हे इस्रायलला नीट ठाऊक आहे. पण बरोबर. ट्रम्प यांना कळतच नाहीये, अमेरिकेला कळतच नाहीये, की इराणचं नेमकं करायचं काय आहे, की या युद्धाचं उद्दिष्ट नेमकं काय आहे.
आणि त्यामुळे आता हे उद्दिष्ट होर्मुझची खाडी खुली करणं हो. इथवरती येऊन ते पोहोचलेलं आहे. आणि असंही बरं. होऊ शकतं की 5 दिवसांनी डोनाल्ड ट्रम्प घोषणा करतील की चीनची जहाजं जात आहेत, बांगलादेशची जहाजं जात आहेत, भारताची जहाजं जात आहेत, श्रीलंकेची जहाजं जात आहेत. म्हणजे होर्मुझची खाडी आता खुली झालेली आहे. हो. अमेरिकेचा विजय झालेला आहे आणि म्हणून युद्ध संपलेलं आहे. असं सुद्धा हं. डोनाल्ड ट्रम्प करू शकतात. खरंय, खरंय. म्हणजे आपला विजय झालेला आहे हे तर त्यांनी याच्या आधी पण 4-5 वेळा म्हणून झालेलं आहेच. हो. म्हणजे ते काही दर 2 नवीन दिवसांनी नाही. ते म्हणतात. खरंय. पण आता म्हणजे इराण या सगळ्या युद्धामध्ये ठाम आहे. म्हणजे की एक त्याच्यामध्ये समानता आहे, की जर आता युद्ध थांबवायचं असेल, तर याच्यापुढे हल्ले होणार नाहीत, याची गॅरंटी द्या. हे त्यांचं एक वारंवार स्टेटमेंट आहे. आणि सोबतच म्हणजे अगदी या लेव्हलला पण विधानं होत आहेत, की आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. जे तुम्ही हो. आमचं नुकसान केलेलं आहे, हं, त्याची भरपाई द्या. हं. तर इराणच्या या सगळ्या धोरणामध्ये ही जी एक कठोरता दिसतीये, त्याचं तुम्हाला नेमकं कारण काय दिसते? आणि इतक्या दिवसांपासून हल्ले सहन करणारं इराण, म्हणजे आपल्याला असं वाटतंय, की हा देश नेमकं चालवतंय कोण? आणि कसा तो 25 दिवस इतक्या मोठ्या महाशक्तीशी लढतोय, तरी सुद्धा इतक्या आक्रमकपणे तो निगोशिएशन टेबलवरती कसा काय आपल्याला दिसतोय? अ, इराणला असाची तयारी इराण किमान मागच्या 23 वर्षांपासून करतोय. हो. 2003 मध्ये ज्यावेळेस अमेरिकेने इराकवरती हल्ला केला, त्यावेळेसच जॉर्ज बुश ज्युनियर जे त्यावेळेसचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी त्यावेळेसच म्हटलं होतं की इराक, इराण आणि उत्तर कोरिया त्याला त्यांनी ॲक्सिस ऑफ एव्हिल असं म्हटलं होतं. ॲक्सिस ऑफ एव्हिल. हो. आणि त्यामुळे इराणला माहिती होतं की इराकमध्ये जर अमेरिकेचं मिशन फत्ते झालं, तर त्यानंतर हं. पुढचं टार्गेट हा इराण असेल. आणि तेव्हापासूनच हं. इराणने अत्यंत गंभीरपणे आजच्या या प्रसंगाचा सामना करण्याची तयारी तेव्हापासूनच केलेली होती. तर या मागच्या 20 वर्षांमध्ये आपण बघितलं की भारतीय प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा खूप कौतुक झालं, खूप चर्चा झाली की इस्रायलने कशा पद्धतीने आयर्न डोम तयार केलेला आहे, एअर डिफेन्स सिस्टीम तयार केलेली आहे. हं, हं, आणि हं. जून 25 मध्ये ज्यावेळेस इराण विरुद्ध हल्ले झाले, त्यावेळेस हं. असं लक्षात आलं की इराणकडे काहीच नाही, की इराण एकही क्षेपणास्त्र थांबवू शकत नाही. इराण एकही लढाऊ विमान इराणच्या हद्दीतनं जाणारं ते थांबवू शकत नाही. मग इस्रायलने हे आयर्न डोम तयार केलं आणि इराण काहीच करू शकत नाही. असं एक चित्र तयार झालेलं होतं. पण या युद्धाने हे दाखवून दिलं, की इस्रायल हवेमध्ये जी तयारी करत होतं, इराण जमिनीच्या खालती ती तयारी करत होतं. हं, या हं. 20 वर्षांच्या काळामध्ये इराणने टनेल्समधून जी पूर्ण तयारी केली, ती अभेद्य ठरलेली आहे. ती हं, तयारी हं. इस्रायल आणि अमेरिकेला पूर्णपणे भेदता आलेली नाही. आणि त्यामुळे आपल्याला इराणमध्ये जी कठोरता आलेली दिसते आहे, जो आत्मविश्वास इराणमध्ये आज दिसतो आहे, तो त्यामुळे दिसतो आहे, की त्यांची 20 वर्षांची तयारी आज त्यांना त्याचं फळ मिळतं आहे. की ही तयारी बरोबर. जर त्यांनी केली नसती आणि विशेषतः या आयर्न डोमच्या नादी लागून तेही सुद्धा जर एअर डिफेन्स सिस्टीमच्या मागे गेले असते, तर ती एअर डिफेन्स सिस्टीम भेदणं हे अमेरिका आणि इस्रायलला जास्त सोपं होतं. म्हणजे हं. आज तुम्ही विचार करा, की इराणवरती इतक्या वर्षांपासून इतके कडक निर्बंध असताना सुद्धा हो. इराण गल्फ कंट्रीजवरची आणि इस्रायलवरची आयर्न डोम सिस्टीम भेदू शकतंय. तर इस्रायलवरची अशी सिस्टीम भेदणं, इराणवरची अशी सिस्टीम भेदणं हे इस्रायल आणि अमेरिकेला कठीण नव्हतं. कठीण हे नव्हतं. खरंय. इराणला फार पूर्वीच कळालेलं आणि त्या हं. पद्धतीची तयारी त्यांनी आधीपासून केली. त्यातनं इराणमध्ये आज हा आत्मविश्वास आलेला आहे. हं. दुसरं इराणचा आत्मविश्वास याच्यातूनही आलेला आहे, की प्रत्युत्तरामध्ये इराणने सुन्नी अरब देशांवरती हल्ले केलेत. मात्र एकाही सुन्नी अरब देशाने इराण विरुद्ध युद्ध पुकारलेलं नाही. नाहीये. त्याची बरोबर. निंदा करतायत, ते म्हणत आहेत, की इराणने हे करायला नको वगैरे. पण बरोबर. इराण विरुद्ध युद्ध त्यांनी पुकारलेलं नाही. ट्रम्प यांनी एकदा चुकून उल्लेख केला होता एका पत्रकाराच्या प्रश्नावर, की सौदी अरेबिया आमच्यासोबत लढतोय. तर त्याच्यावरती त्यांचं तातडीनं स्पष्टीकरण पण आलेलं होतं म्हणजे अगदी, लगेच. अगदी. हां. हो. तिसरं की युरोपीय महासंघातले देश हे अमेरिकेच्या मागे उभे नाहीत. हे आज इराणला दिसलेलं आहे. फ्रान्स असो, जर्मनी असो, इतरही देश असो, ग्रेट ब्रिटन आहे, हे अमेरिकेच्या मागे आज उभे नाहीत. हे इराणला हं. दिसलंय. आणि त्याचप्रमाणे इराणला रशिया आणि चीन त्यांच्या पद्धतीने जी मदत करत आहेत, ती मदत हो. थांबवणं अमेरिकेला शक्य झालेलं नाही. या बरोबर. सर्वातनं आज इराणमध्ये हा कॉन्फिडन्स आलेला आहे.
त्याला तुम्ही हम्म. कठोरपणा म्हणा किंवा बरोबर. त्यांच्यात आलेला ॲग्रेशन म्हणा, पण हम्म, या हम्म. सर्व कारणांनी ते आलेलं आहे. ओके. मुलाखतीच्या शेवटी पुन्हा एकदा आपण भारत आणि पाकिस्तानकडे येऊन त्याचा शेवट करावा असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही जो उल्लेख केला आपल्या चर्चेमध्ये, की अ, कशा पद्धतीनं पाकिस्तान हे या सगळ्यामध्ये एक सेंटर बनत चाललेलं आहे. तर म्हणजे पाकिस्ताननं काय केलं तर खामेनींच्या मृत्यूनंतर एक त्यांची सहवेदना प्रकट केली आणि कुठल्याही अ, देशाच्या सार्वभौम देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये ही एक बेसिक गोष्ट असते, की कुठल्या एखाद्या राष्ट्राचा प्रमुख गेल्यानंतर आपण त्याच्याबद्दल शोकसंदेश अ, देत असतो आणि इराण तर आपला इतका पूर्वीपासूनचा मित्र राहिलेला आहे, पण तरी पण आपण ते केलेलं नाहीये. तर या युद्धामध्ये भारत पहिल्यापासूनच चुकत गेला का? म्हणजे ज्यावेळी हल्ले सुरू झाले त्याच्या 48 तास आधी आपले पंतप्रधान तिथं असणं, इस्रायलच्या सोबत आपली जास्त दोस्ती, आपण तिकडे झुकतोय असं दिसत असताना पुन्हा आता इराणसोबत पण आपल्याला जुळवून घ्यावं लागतंय गॅस आणि पेट्रोलच्या संकटामुळं. काय वाटतं? अ, म्हणजे ज्याला आपण एक डिफायनिंग मोमेंट म्हणू शकतो आपल्या परराष्ट्र धोरणामधला, हं, तो डिफायनिंग मोमेंट हा पंतप्रधान मोदींची इस्रायलला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इस्रायलला त्यांनी दिलेली भेट हा होता. तिथे भारताचं परराष्ट्र धोरण आत्तापर्यंतचं जे होतं, की युद्धखोर देशांसोबत उभं राहायचं नाही. हं, अ, ती तिथे भारताने कॉम्प्रोमाइज केलं. एक. 2. भारताचं जे पश्चिम आशियातलं धोरण होतं, की पश्चिम आशियामध्ये भारतातलं धोरण हे होतं, की पश्चिम आशियामध्ये 3 ध्रुव आहेत. इस्रायल एक ध्रुव आहे, सौदी अरेबिया बरोबर. दुसरा ध्रुव आहे आणि इराण हा तिसरा ध्रुव आहे. या तिन्ही ध्रुवांसोबत समसमान संबंध ठेवायचे, हे 1990च्या दशकापासूनचं भारताचं धोरण होतं. त्याच्याशी सुद्धा कॉम्प्रोमाइज झालं आणि भारत हा इस्रायलच्या दिशेने अधिक झुकला. हे हं, या भेटीतनं अगदी स्पष्ट झालं. हं, आता या भेटी ही भेट झाल्यानंतर सुद्धा हं, भारताकडे संधी होती, की भारत अ, हं. हे दाखवून देऊ शकला असता, की आम्ही फक्त इस्रायलच्या बाजूनी नाही. ज्यावेळेस अ, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले, त्या हल्ल्यांचा निषेध करून. पण हं, तसं केलं नाही. आणि तिथेच हे स्पष्ट झालं, की भारताच्या पंतप्रधानांची इस्रायलला जी भेट होती, ती हं. भेट ही या पूर्ण गेम प्लॅनचाच एक भाग होती. त्याशिवाय अशा प्रकारची भेट कोणत्याही देशाचा पंतप्रधान इस्रायलला देणं शक्य नव्हतं. शक्य नाही. युरोपच्या कोणत्याही देशाने इस्रायलच्या इस्रायलला अशी भेट दिली नाही. कारण हं, प्रत्येकाला माहिती होतं, की युद्ध होऊ शकतं आणि अमेरिका इस्रायल युद्धाची तयारी करत आहे. हं, भारताने या इराणवर झालेल्या हल्ल्याचा निषेध तर केला नाही. पण हं. इराणने प्रत्युत्तरामध्ये अमेरिकेच्या सहकारी देशांमध्ये अमेरिकेच्या तळांवरती जे लष्करी हल्ले केले, त्याचा भारताने निषेध केला. त्याचा निषेध केला. बरोबर. अ, हे ज्यावेळेस भारताने केलं, त्यावेळेस भारताने बाजू घेतली. हं, त्यावेळेस भारताने इस्रायल आणि अमेरिकेची बाजू घेतली. हे असं यापूर्वी भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये कधीच झालं नव्हतं. आणि बरोबर. हा एक फार मोठा बदल घडलेला आहे. पण 4-5 दिवसांमध्येच काय झालं, की 4-5 दिवसांमध्येच असं लक्षात आलं, की इराण हरत नाहीये. हं, इराण हं, हं. टिकून आहे. आणि त्याच्यानंतर मग भारताने इराणसोबत परत जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले. भारताचे परराष्ट्र मंत्री इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी आतापर्यंत 5-6दा बोललेले आहेत. हं. पंतप्रधान मोदी इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत 2दा बोललेले आहेत. तर भारताने ते हं. जुळवून घेण्याचे प्रयत्न जे सुरू केले ते इराण संपत नाहीये, हे लक्षात बरोबर. आल्यानंतर ते सुरू केलेले आहेत. पण हं, त्यापूर्वी भारताने ठामपणे भारताला असं वाटलं होतं, भारतातल्या सरकारला असं वाटलं होतं, की इराण टिकणार नाही आणि त्याच्यामुळे आपण इस्रायल आणि अमेरिकेसोबत आपण जायला काहीच हरकत नाही. ज्या हं. पद्धतीने भारतामध्ये प्रसार माध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये जल्लोष सुद्धा झाला होता. इराणवरच्या हल्ल्याचा, अली हो. खोमेनाई यांची हत्या झाल्याचा आणि एक चित्र असं सुद्धा रंगवण्यात आलं होतं, की हे सगळं घडवून आणण्याकरताच भारताचे पंतप्रधान इस्रायलला गेले होते. हे हं, भयंकर आहे. आणि हे भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी अत्यंत घातक आहे. हं, आज जर हं. तुम्ही बघाल, तर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे, जे आज मोठे निवृत्त अधिकारी आहेत. हं. आज
प्रत्येक निवृत्त अधिकारी परराष्ट्र खात्यातला हा पुढे येऊन भारताची भूमिका चुकलेली आहे हे जाहीरपणे सांगतो आहे. खरं आहे. शंकर मेनन सांगत आहेत, एम के नारायणन हे सांगत आहेत, निरुपमा राय हे सांगत आहेत, कवल सिब्बल हे सांगत आहेत. असं कोणीही नाही जो ठामपणे पुढे येऊन हे म्हणतोय की भारताने जे केलं ते बरोबर केलं. बरोबर. जे सेवेमध्ये आहेत त्यांना सरकारचीच भूमिका घेणं आवश्यक आहे, पण जे सेवानिवृत्त झालेले आहेत ते आज ठामपणे असं पुढे येऊन म्हणतात की भारत चुकलाय. याचा सरकारने निश्चितपणे खूप गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे की एवढा मोठा बदल घडला आणि तो भारतामध्ये त्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, संसदेत बरोबर. कोणतीही चर्चा झाली नाही आणि परराष्ट्र धोरणामध्ये हा बदल घडवण्यात आला. बरोबर. सर खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल आणि या युद्धामध्ये अचानकपणे ज्या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि हे पीस टॉक्स पाकिस्तानच्या भूमीवरनं होत आहेत अशी सगळी चर्चा रंगू लागलेली असताना या सगळ्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे आणि त्यात भारत आणि पाकिस्तानमधल्या परराष्ट्र धोरणाच्या ज्या फसलेल्या नीती आहेत त्याच्याबद्दलची सविस्तर मांडणी तुम्ही केली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला प्रेक्षकांना सगळ्यांना हा इंटरव्ह्यू कसा वाटला, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.